छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका ही मराठ्यांच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. सन 17 ऑगस्ट 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे युवराज संभाजी महाराजासह आग्र्याच्या किल्ल्यातून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन यशस्वीरित्या पसार झाले. परंतु त्यासाठी त्यांनी आधीच अनेक महिने योजना आखली होती. नमस्कार, पीके स्टोरीज चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका कशी झाली या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. स्वराज्याची उभारणी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात अनेक संकटे आली. काही संकटे अशी होती की महाराज यातून सुखरूप बाहेर पडतील की नाही याबद्दल खूप मोठी शंका त्यावेळी महाराष्ट्रात निर्माण झाली होती. अफझल खान प्रसंग, जयसिंगाची स्वारी अशी अनेक संकटे महाराजावर कोसळली. परंतु या सर्व संकटामध्ये सर्वात मोठे संकट म्हणजे आग्र्याची कैद. औरंगजेबासारखा दगेखोर बादशाह कडेकोट पहारा आणि सर्वत्र निराशेचा अंधार, आशेचा एकही किरण महाराजासमोर नाही अशी मोठी बिकट अवस्था महाराजांची आग्रा भेटीत झाली होती. या औरंगजेब बादशहाचा कपटी व दगेखोर स्वभाव त्यांना माहीत होता. कारण शिवाजी राजे अत्यंत मुत्सद्दी माणसांची परख असणारे, दूरदृष्टी व राजकीय जाण असणारे होते. परंतु पुरंदरच्या तहाने महाराज खोड्यात अडकले होते. शिवाजी महाराजांना नजरकैदेत टाकले गेले. त्यावेळी ते अशा खोड्यात अडकले होते की प्रत्यक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा होता. तो कधी, केव्हा, कसा काहीच ठाऊक नव्हते. शिवाजी महाराज यांना मारू नये, तसे केल्यास इकडे परिस्थिती हाताबाहेर जाईल, परंतु इकडे देखील येऊ देऊ नये असे पत्र दख्खनेतून जयसिंगाने औरंगजेबाला पाठवले होते. त्यानंतर औरंगजेब याने महाराजांना काबूल मोहिमेवर पाठवण्याचे ठरवले. परंतु महाराजांनी बादशहाची कुठलीच गोष्ट मानायला साफ नकार दिला. परिस्थिती अधिक बिकट होती. कुठल्याही क्षणी आपला मृत्यू समोर येईल हे महाराजांना ठाऊक होते. परंतु या कोड्यातून बाहेर पडण्यासाठी महाराज कोणती शक्कल लढवता येईल या विचारात होते. अखेर महाराजांना एक युक्ती सुचली. त्यानुसार त्यांनी एक योजना आखली. परंतु ही योजना अशी होती की जर यशस्वी झाली तर महाराजांची सुखरूप सुटका होणार होती. परंतु जर योजना फसली असती तर थेट औरंगजेबाच्या हातीच लागणार होते. महाराजाबद्दल आग्र्याच्या बाजारात त्यावेळी अनेक अफवा पसरत होत्या. खुद जयसिंग औरंगजेबाला सांगत होता की शिवाजी महाराजांकडे दैवी शक्ती आहे. ते 14 ते 15 हात लांब उडी मारू शकतात. एका झटक्यात 40 ते 50 कोस अंतर ते चालून जाऊ शकतात. या अफवामुळे बादशहाने स्वतःभोवतीची सुरक्षा अधिक वाढवली होती. शिवाजी महाराज त्यांच्या सोबत असलेले संभाजीराजे मात्र नजरकैदेत नव्हते. त्यांना फिरायला मुभा होती. त्यांच्यासोबत सर्जेराव जेधे आग्र्याबद्दल इत्थंभूत माहिती काढत होते. शिवाजी महाराज यांनी ठरल्यानुसार योजना हळूहळू पुढे सरकत होती. 7 जून रोजी राजांनी सोबत असलेल्या बल्लाळ कोरडे, त्र्यंबक सोंडदेव डाबीर आणि मदारी मेहतर आग्र्याहून सुटकेचा तो दिवस अखेर उजडला. महाराजांनी संपूर्ण तयारी केली होती. 17 ऑगस्ट 1666चा तो दिवस. जवळपास 1000 सैनिकांच्या खड्या पहाऱ्यातून शिवाजी महाराज सुखरूप बाहेर पडले होते. यासाठी महाराजांनी शक्कल लढवली होती, ती म्हणजे मिठाईच्या पेठाऱ्यांची. पेठाऱ्यात बसून महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटले होते. परंतु अनेक इतिहासकारांच्या मते शिवाजी महाराज हे पेठाऱ्यातून नाही तर पेठाऱ्यांचे भाई बनून बाहेर पडले होते. श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त
मिठाई वाटण्याचे महाराजांनी ठरवले। बादशहाकडे अर्ज करून हे आमचे पूर्वापार व्रत असून हे करण्याची मागणी द्यावी अशी विनंती केली। बादशहाने देखील लगेच परवानगी दिली। मिठाई भरलेले पेठारे आग्र्यातील प्रतिष्ठित मंडळी, सरदार, बादशाही वजीर, फकीर, साधू आणि गरीब जनतेकडे जाऊ लागले। मिठाई वाटपावेळी शिवाजी महाराजांच्या निवासस्थानी गर्दी होऊ लागली। पहारेकरी पेठारे उघडून पाहणी करत असत, मगच पेठारे बाहेर जात असत। महाराजांनी मूलचंद सावकारामार्फत सर्व जडजवाहीर, मोती, सोने, मोहरा दक्षिणेत पाठवून दिले। आता रोज पेठारे भरून मिठाई वाटण्यात येऊ लागले होते। त्यामुळे पहारेकरी पहिल्यासारखे कसून तपास न करताच एखाद दुसरा पेठारा तपासत व उर्वरित पेठारे तसेच जाऊ देत। हीच संधी होती महाराजांना तेथून सुटण्याची। 16 ऑगस्ट रोजी रामसिंग शंभूराजासोबत औरंगजेबाच्या दरबारी मजुऱ्यास गेला असता औरंगजेबाने महाराजांनी मनसब कबूल करून त्यांच्याकडील किल्ले बादशहास सोपवून काबूलच्या स्वारीवर जावे असे आदेश दिले। परंतु शिवाजी महाराजांनी बादशहाचा हा आदेश नाकारला। औरंगजेबाचा हा शेवटचा इशारा शिवाजी महाराजांना समजला आणि त्यांनी आग्र्यातून निसटून स्वराज्यात परतण्याच्या मोहिमेला पूर्ण स्वरूप देण्याचे ठरवले। 17 ऑगस्ट रोजी जुम्माचा दिवस असल्याने औरंगजेबाचा दरबार बंद होता। मशिदीत बादशहासह सर्व जनता आणि दरबारी अधिकारी नमाजासाठी जाणार होते। शंभूराजे आज महाराजांसोबतच असणार होते। दुपारच्या सुमारास महाराजांचे डोके दुखू लागले। प्रकृती ठीक नसल्याने महाराज झोपी गेले आणि एक मुलगा त्यांचे पाय चोपीत तेथे बसला। मथुरेतील ब्राह्मण आणि फकीरांना मिठाई वाटण्यासाठी पेठाऱ्यात मिठाई भरली जाऊ लागली। महाराज झोपेतून उठले आणि त्या ठिकाणी हिरोची फर्जंद झोपी गेले। संध्याकाळच्या वेळी पेठारे मथुरेस रवाना झाले। त्यातील 2 पेठाऱ्यात शिवाजी महाराज आणि शंभूराजे बसले। पहारेकरांनी पाहिले 2 पेठारे तपासले व उर्वरित पेठारे न तपासताच जाऊ दिले आणि महाराज बादशहाच्या कैदेतून निसटले। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। जय शिवराय।